गोंय राज्याचे WRD मिनिस्टर आणि शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष भाऊ शिरोडकर आसात. त्याचबरोबर आमचे बरोबर हांगासर परवरी मतदारसंघाचे आमदार IT मिनिस्टर, टुरिझम मिनिस्टर रोहनबाब कुंटे आसात. त्यांच्या वतीन तुमचे सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्साक स्वागत करता आणि हांव सुभाष भाऊ कडेन विनंती करता की त्यांनी आपले उलोवप. या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान म्हणजे आमचे जनरल सेक्रेटरी श्री डॉ. सावयकर असे म्हजे मित्र श्री रोहन खोटे सहभागी झाले असतात. विषय काही गोंयांत काही विषय जे हल्लीच्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान तकलीवर करपाक लागल्या. त्यावर राजकारणात साधारणशे फाटल्या 30-40 वर्सां आसा आणि बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांच्या खाली हांवें काम केलें आसा. आणि म्हजे अनुभवानुसार त्या मुख्यमंत्र्या वेळार एडमिनिस्ट्रेशन हांवें पळयलां. हातूंत भितर जितले मुख्यमंत्री 5-7-8 जाण तांचे अनुभवाक आयले. तातूंतल्यान प्रामुख्यान पयलींचे मुख्यमंत्री श्री राणी हांचें शासन एक बरें आशिल्लें. त्यानंतर मागीर मनोहरभाई पर्रीकर हांचें शासन जें तांच्या शासनांत हांव जरी मिनिस्टर जरी नाशिल्लो पण MLA म्हणून तांचे शासन पद्दती आशिल्ली पळय न्ही ते लागींच्यान अनुभवली. आनी आतां हल्लीच्या काळांत फाटल्या 2.5 वर्सां डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून तांच्या कॅबिनेटी भितर सरकार कामगार उरता. म्हाका सांगन दिसता की डॉ. प्रमोद सावंत जे आसा पळय फाटल्या 2.5 वर्सां मुख्यमंत्री म्हणून एक बरे पद्दतीन गोंयाचें शासन दिवपाक जाय ताचे हर तरेचे प्रयत्न करून ते करपाक पळयता. आनी तांचे एक सहकारी म्हणून आनी सिनियर एक व्यक्ती म्हणून म्हाका मनात आयलें की तांचे बद्दल जे आज कितें एखादी गलिच्छ राजकारणा संबंधी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान चलता ताजेर हांवें चड भाश्य करपाक जाय आशिल्लें. उदाहरणार्थ लँड ग्रॅबिंग हो विशय तो फाटल्या सादारणशे 2-2.5 वर्सां गोंयांत आमी आयकतात. पयलींच खेप हांवें पळयलें की एक मुख्यमंत्र्यान स्वताच्या माध्यमांतल्यान तशें लँड ग्रॅबिंगाचो जेन्ना विशय तांचे कडेन आयलो ते सगळे सब रजिस्ट्रार ऑफिस वगैरे हातूंतल्यान ही माहिती गोळा करून घेतली. लोकांचे नंतर मागीर काही कंप्लेन्स येवंक लागले. आनी हो विशय जो आसा पळय न्ही तो म्हज्या दिसपाक मुखाल्ले सादारणशे 5-6 म्हयन्या भितर किंवा वर्स भितर तो विस्तारतलो. एक प्रामुख्यान पयलीं म्हटल्यार कितें ही जे वायट करते चलताले पळय न्ही बेनामी दुसऱ्याची जमीन जो खंय परदेशांत आसा आनी खंय दुसरे कडेन आसा त्या मनशाची जमीन बनावट कागदपत्रां करून ती बळकावप आनी मागीर भलत्याकच विकून उडोवप. हो जो प्रकार चलतालो पळय न्ही खबर ना की कितले वर्सां पयलीं चलतालो. पण जेन्ना हे नजरेक आयले तेन्ना माननीय मुख्यमंत्र्यान ह्या विशयार सामकें स्वता लक्ष घातलें. आमचे कडेन 1-2दा हो विशय आयलो डिस्कशनाक कॅबिनेटीच्या भायर. आनीक 600 जवळ 31 सुमार एप्लिकेशन्स लोकांची कंप्लेन्स आयली त्या संबंधी. तातूंतले फक्त आज 42 कंप्लेन्स अंडर प्रोसेस आसा. बाकीचे जवळ जवळ फायनल जाल्या. आनीक ह्या सगळ्या प्रोसेसा भितर म्हणजे कशें न्यूट्रल पद्दतीन हांगसर काम चल्लें आसा आनी त्या अनुसार जवळ जवळ 54 सुमार लोकांक थंयसर अरेस्ट जाले हे एकंदर सगळ्या प्रोसेसा भितर. आनी हे अरेस्ट जे आसा पळय न्ही ते अशेंच म्हणजे उठसूट अरेस्ट करून सारकी ताची शहानिशा करून आनी त्या बरोबरच इवन तातूंत भितर समजा एखादी अधिकारी आसले जर जाल्यार ते सुद्दां तातूंत सस्पेंड जाल्ले आसा, अरेस्ट जाल्ले आसा. अशें जवळ जवळ 6 अधिकारी जे आसा पळय न्ही तातूंत अरेस्ट जाल्ले आसा, सस्पेंड जाल्ले आसा. म्हाका सांगन दिसता तें अशें की गोंयच्या कल्याणा खातीर गोंयच्या बऱ्या खातीर जे कितें विशय आसा पळय न्ही ते विशय माननीय मुख्यमंत्री जे आसा पळय न्ही बरे हाताळटात हे अनुभव घेतात. कारण आठवड्यांतल्यान 1-2-3 तरी मेळप जाता. आनी तसोच विशय मागीर आमच्या पोर्टल्स आसा. म्हाका एकदम पुराय खबर ना पूण हांव पोटांत हांव सांगूंक शकता तें अशें. हांवें फाटल्या 6 म्हयन्या भितर म्हज्या शिरोड्या मतदारसंघात एंटायर अंडरग्रावंड केबलिंग करून दिलां. आतां सुभाष रोडे एकूच मतदारसंघ आसचे ना, अशे साबार मतदारसंघ आसतले ज्या मतदारसंघांतल्यान फाटल्या सादारणशे 6 ते 8 म्हयन्यात अंडरग्रावंड केबलिंग जाल्लें आसा. जे प्रोविजन आमी मुखाल्ल्या 50 ते 100 वर्सां खातीर करतात म्हटल्यार आतां जेणे करून ओव्हरहेड लायन जे आशिल्ले पळय 11 KV केबल 63 KV केबल जे आसा पळय ते सगळे कुशीन काडून अंडरग्रावंड केबलिंग करपाचें आनी लोकांक 24/7
ही सप्लाय जी आसा पळय पॉवर सप्लाय ही जावपाक जाय. आता ह्या प्रोसेसा भितर म्हजो स्वताचो अनुभव सांगता. ह्या प्रोसेसा भितर म्हणजे शिरोडीच्या रस्त्याक फाटल्या 15 वर्सांक केन्नाच हें नाशिल्लें, बिलकुल नाशिल्लें पोर्टल्स. ते एक खेपेक कांय ठिकाणी म्हाका पोर्टल्स दिसले. उदाहरणार्थ बोरयाक डॉक्टर सावकाराच्या हॉस्पिटलाच्या मुखार किंवा ताजे नंतर मागीर आमची मांडोळी पॅलेस आसा ताजे मुखार जाय फर्स्ट टायम. तशें मॅकडॉल फॅक्टरी आसा पळय ती मॅकडॉल फॅक्टरी. आता हे जेन्ना चित्र म्हाका हांगसर म्हजे खुद्द मतदारसंघात दिसता आनी आटोकाट प्रयत्न करून हांव आय एम ट्रायंग टू हॅव अ व्हेरी फिनिश सर्फेस फॉर जनरल पब्लीक, म्हणजे तांकां त्रास जावचे आशिल्ले. तर अशेच पद्दतीन बाकीच्या मतदारसंघांनी उदाहरणार्थ मडकयच्या मतदारसंघात कारण थंय बी मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड केबलिंग जाल्लें आसा. लक्षात घेवपाक जाय आमी की अशे प्रकारे एक्सपेंडिचर खर्च करून म्हणजे जो म्हणजे हितून तर म्हाका दिसता 200 कोटी वयर खर्च जाल्ले आसा मडकयच्या मतदारसंघात. कारण हो दीस इज वन टायम एक्सपेंडिचर. हो एक्सपिरियन्स जालो की मुखाल्ल्या 20 वर्सां 30 वर्सां 40 वर्सांक आमकां पॉवर सप्लाय प्रॉब्लेम आसचे ना. आनी म्हणूनच म्हाका दिसता की हे असे काही विशय जे आसात आयपीपी मेळटा. आयपीपी ह्या माध्यमांतल्यान आमकां जमीन जी सरकारान काही आस्थापनाक दिल्ली आसा एखादी तातूंत समजा अशें जाल्यार की सामकें विघात कितें आसा जर जाय म्हाका दिसता की आमचे मुख्यमंत्री आसा न्ही सारके ओपन आसात त्या संबंधी डिसिशन घेवपाक. आनी म्हणूनच आयच्या प्रेस कॉन्फरन्स निमित्तान की वी आर ऑल टुगेदर आम्ही 12 मंत्री आमच्या मुख्यमंत्र्या बरोबर 11 मंत्री मुख्यमंत्र्या बरोबर सॉलिडॅरिटी उभे आसात. असे काही विघातक आणि हांव अशें म्हणन की वायट हातूंतल्यान जो कितें सोशल मिडियाचेर खेळ चलिल्लो आसा तो जावचो अशा प्रकारची नबळायेची म्हजी विनंती. कारण एक लक्षात घेवपाक जाय तातूंतल्यान मायंड डायवर्शन जाता आनी जे कितें क्रिएटिविटी आनी कन्स्ट्रक्टीव काम आमकां राज्या संबंधी करपाक जाय आमच्या प्रांता संबंधी करपाक जाय ताका खीळ बसता. हे जावपाक जायना अशें खंयचोय सुज्ञ नागरीक जो आसा पळय तो म्हणटलो आनी मानतलोय बी. आनी त्या नदरेन म्हजी अपील आसा तमाम गोमंतकी भाव की गोंयची कन्स्ट्रक्टीव बांदावळी जी करपाक जाय त्या संबंधी तुमी आमी सगळ्यांनी सूचना करच्यो नक्कीच हातूंत दुबावूच ना. बऱ्यो सूचना करच्यो आनी वी आर ऑलवेज वेलकम. म्हाका खूब वेळा पत्रकार म्हज्या डिपार्टमेंटा संबंधी ते मागीर कॉर्पोरेशन आसूं किंवा आमच्या WID आसूं विचारता सांगता आनी आय एम ऑलवेज ओपन फॉर दॅट. सो म्हाका दिसता की हो विशय जो आसा पळय न्ही ह्या विशयाचेर आमी चड लांबून धरपाचें ना. कारण एकंदरीत लक्षात घेवपाक जाय टायम इज व्हेरी शॉर्ट आनी टायम इज व्हेरी व्हेरी प्रेशियस. आनी त्यामुळे त्या कमी कालावधी भितर गोंयचे हांव अशें डेव्हलपमेंट जो आसा पळय समृद्धीकरण जे आसा पळय आमी करपाक पळोवपाक जाय. हांव विनंती करता म्हजे मित्र बाब रोहन खंवटे आसा पळय न्ही तांकां बी तांचे मत जे आसा पळय ह्या एकंदरीत विशया संबंधी ते थोडेशें गलिच्छ राजकारण म्हजे मतान थोडेशें गलिच्छ राजकारण हांवें अशे प्रकारचें राजकारण केन्ना सहसा पळोवंक ना. सुभाष भाऊन आता आपले मनोगत जे व्यक्त केला त्या माध्यमांतल्यान फुडें वता आसतना एक आमी समजून घेवपाक जाय की आज आमी आउट ऑफ 40 मेंबर्स इन द असेंब्ली 33 आर इन द रोलिंग 7 आर इन द ऑपोजिशन. विषय खूप एडिशनल जे आसात गोंया खातीर खूप म्हत्वाचे ताजेर भर दिवन डबल इंजिन सरकार हाजो फायदो आमकां कितलो जाता हे मुख्यमंत्री पळोवन सेंटराचो हेल्प घेवन we are trying to find solutions in the long run for the state of Goa. हालींच्या हालीं असेंब्ली पयर जाली आनी त्या असेंब्लीच्या माध्यमान खुबशे विशय डिस्कस जाले. असेंब्लीचो फोरम घेवन आज ऑपोजिशन वेगळे वेगळे विशयांचेर जे उलयल्ले ताजेर सोशल मिडिया मॅसेजीस बाकीच्यो व्हिडिओज बाकी तरेतरेचे चालूच आसा. तातूंत पळयतना एक जाता की थोडे अनसॅटिस्फायड लोक जे आसता जांचे कडेन विशय ना ते स्टोरी तयार करता काय जेन्ना एलिगेशन्स घालता तेन्ना ताका फाटल्यान कोणाक कांयच बेज ना ते एलिगेशन्स घालप. सोशल मिडिया म्हणटा ती एक डबल एजेड स्वॉर्ड. एलिगेशन्स घालता आसतना आर्टिकल्स येतात व्हिडिओज येतात जे सर्क्युलेशनान आसा स्पेसिफिकली टार्गेटिंग आवर चीफ मिनिस्टर म्हाका इज हायली कंडेमेबल. तातूंत तथ्य आसा जाल्यार उलोवप वेगळी गजाल आसा. आरोप करप आनी ताजेर मागीर फुडें कांयच करप ना आनी तेच आरोपाचे सोशल मिडिया मॅसेजीस जावप आनी त्यो सोशल मॅसेजीस जावन व्हिडिओ जावप हे म्हाका दिसता आमचे गोंय सारकेले स्मॉल राज्यात जेन्ना मुख्यमंत्री सगळ्यांक घेवन फुडें वता तेन्ना आमचें कर्तव्य आसता की आपलें काम करीत आमी फुडें वचप. प्रोटोकॉलाचे विशय आयले प्रोटोकॉलाचे ट्रान्सपोर्टेशनाचे विशय आयले. आय एम नॉट होल्डिंग दॅट पोर्टफोलिओ बट प्रोटोकॉल हॅज टू बी हँडल्ड एज अ प्रोटोकॉल. आमी समज गोंय राज्य पर्यटन म्हणटा आसतना अतिथी देवो भव म्हणटा
तर ते अतिथी देवो भव म्हणतात, टुरिस्ट जेन्ना आमी म्हणतात गॉड म्हणून, जाल्यार खंयचोय गेस्ट आयलो वी हॅव टू ट्रीट हिम एंड गिव्ह हॉस्पिटॅलिटी इन दॅट पर्टिक्युलर मॅनर. ताका अरेंजमेंट करप, ताका ट्रान्सपोर्टेशन दवरप, बाकीची ही सदांच दवरिल्ली आसा. आनी हे इट इज नॉट रिलेटेड टू 2.5 years ऑफ गव्हर्नमेंट. लिबरेशन जाल्ले जितले सरकार आयले तांचे टोटल मारून कॅल्क्युलेशन करून पळोवचें पडटलें की कोणी ट्रान्सपोर्टेशनाक कितें दिलें म्हणून. विषय जे म्हत्वाचे आसा घेवप इतलेच आमकांय खबर आसा. आमी सरकार सक्षम आसा अंडर डॉक्टर प्रमोद सावंत, आणि डॉक्टर प्रमोद सावंत has kept his doors open for every MLA, minister and the common man to come and discuss the issues which are in the interest of the state of Goa. So जेन्ना एकदा accessibility becomes such a easy tool की ते प्रश्न चड येवंक लागता. आणि ताज्या खातीर जेन्ना व्हिडिओ सर्क्युलेशनाक वचपाक लागता, एक तो आयलो 40 लाखाचे लाडू कितें, सादो मोटीव रायट रॉंग इंग्लिश युज्ड in some forum and made into a right message sometimes talks differently. जे आमच्या चवथीक, दिवाळीक, क्रिसमसाक जे सरकार नाल्यार मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान जी भेट वस्तू वता स्वीट्स मेड बाय द सेल्फ हेल्प ग्रुप्स, विमेन एम्पावरमेंट म्हणून सगळे उलयता, महिला सशक्तीकरण, तांकां ऑर्डर दिल्ली आसता आनी त्या एजन्सीक समज पयशे दिल्ले, हांव ती जस्टिफाय करूंक वचना, पण हांव एकूच सांगूंक सोदता की हे माध्यम जे दिता ताजेर ते लाडवाचेर दाखोवप आनी ताजेर एक व्हिडिओ करप, सो द ओवरऑल मेसेज गोज डिफरंट देन वॉट द इंटेंट ऑफ द गव्हर्नमेंट यू वॉन्ट. एक वाटेन सेल्फ हेल्प ग्रुप महिलांक सपोर्ट दिलो आनी तांकां तांचे आसा ते खाण घेतले आनी सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट केले, हे एक समज काम केले जाल्यार ताजेर एक प्रश्न आयलो. अशे प्रश्न काडून गेले जाल्यार प्रिवियस गव्हर्नमेंट्स पळोवंक गेले, काँग्रेस गव्हर्नमेंट बाकीचे, जाल्यार म्हाका दिसता खुबशे अशे प्रश्न अजून येवंक शकतात. आनी एखादी आनी लेसन येतलेय बी जाची उत्तरां कोणाक दिवपाकच जमची ना. पूण हाज्या पयलीं एकूच प्रश्न पडटा की लास्ट असेंब्ली जाल्ल्यार सोशल मिडियाची गरमी इतली जाल्या, स्पेसिफिकली टार्गेटिंग मुख्यमंत्री ऑर अ फ्यू मिनिस्टर्स, तातूंत एक प्रश्न पडटा की हे जे लोक करूंक सोदता तांचो हेतू कितें, हे कोण आनी कित्याक करता. विषय आसा, प्रश्न आसा, तातूंत सरकार जबाबदारी घेवन मुख्यमंत्री काम सॉल्व करीत वता. जशें सुभाष भाऊन सांगले रिगार्डिंग आमचो लँड स्कॅम्स हॅव बीन देयर इन द पास्ट. हांव पार्टी जॉईन जाल्लो सुद्दां तेन्ना हांवें सांगिल्लें की बाबा लँड स्कॅम आसा जाल्यार SIT करून घेवपाक जाय, आनी आमी SIT मुख्यमंत्र्या कडल्यान करून घेतली 2022 हो सरकार येना फुडें. आज केसीस फुडें वचपाक लागल्यो आनी ताचें सोल्युशनूय मेळटलें. आरोपी कोण आसा ते मेळपाक लागले. Syndicate of government officials and those syndicate who were involved in this they exposed जावंक लागले आणि ताजेर कारवाई जाता जाता सरकाराचे एक्शनूय जावंक लागले आणि मुख्यमंत्री आमच्या माहिती प्रमाणे पर्सनली मॉनिटर करता ह्यो केसी, हातूंतल्यान तोडगे काढून फुडें वचपाक, न्याय दिवपाक त्या लोकांक ज्यांची प्रॉपर्टीज हडप केल्ल्यो. आमच्या स्वता पर्वरी मतदारसंघात अश्यो केसीस जाल्ल्यो आसा. आमच्या कुशिकच्या मतदारसंघात सालिगांव जाल्ल्यो आसा, ओल्ड गोवा जाल्ल्यो आसा. सेम नावां जी आयिल्ली जे काही राजकारणान भितर राविल्ले आनी फाटीं कॉन्टेस्टूय केल्ले ती नावां आसात. आय थिंक एवरीथिंग इज कमिंग, पूण इल्लो टायम दिवचो पडटा फॉर गव्हर्नमेंट एंड गव्हर्नन्स टू परफॉर्म. 182 crore स्कॅम म्हणून तो ब्रॉडबँडाचो एक टॉपिक खंय तरी काडिल्लो असेंब्लीत. एज अ IT मिनिस्टर 2009 ह्या सरकारान न्हय 2009तल्यान आतापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करता 22.85 crores इन्क्लुडिंग द एक्सटेंशन आणि स्कॅम दाखयता कसलो स्कॅम. पण हांवें सांगिल्लें स्कॅम आसा जाल्यार दवरा म्हणून टेबल पाठाराचेर. आज पर्यंत काय म्हाका काय मेळूं ना. आणि somebody wants to go, he can definitely go to the court and ask questions. ज्या सरकारान तेन्ना काँग्रेस सरकारान 2009 जी केस घेतिल्ली that was basically on BOO basis, build, own and operate, ट्रान्सफर जावं नाशिल्ली. आणि आयच्या काळान जो पर्यंत इमिजिएट सोल्युशन येना तितलो पर्यंत हे एक्सटेंशन घेवचे पडटा की सगळी गव्हर्नमेंट थ्रू इंट्रानेट इज कनेक्टेड. ऑल्टरनेट सोल्युशन्स आम्ही फक्त एकूच केलंय की मुख्यमंत्र्यान सेंटराकडे उलोवन वी ट्राय टू फाइंड अ सोल्युशन की सरकार गोंय सरकारांनी पैसे न घालता आमकां सोल्युशन मेळटा काय टू रिप्लेस दिस. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, द IT डिपार्टमेंट, IT मिनिस्ट्री इन द सेंटर इज एग्रीड आणि अंडर भारतनेट 3.0 आमकां ती सुविधा मेळटा. सो आज तुम्ही ते सेव्हिंग जे आम्ही 784 crores केले ताजेर उलोवपाची गरज आसा ना की 22.85 into 9 जे आम्ही आता नाही. पयलींचे सरकार फ्रॉम काँग्रेस गव्हर्नमेंट एंड मनी इज बीइंग पेड टू दॅट पर्टिक्युलर फेलो टू बी रनिंग दिस सिस्टम. आणि जो पर्यंत नवी सिस्टम आहे ना ती करचीच पडटली. हे स्पष्टीकरण करता आसतना कित्याक क्लॅरिटी दिता
कित्याक मिडियांनी हाचो थोडो आस्पाव घेवचो, थोडे विशय तुमकांय समजून घेवपाक जाय आनी तुमी समजूंक जाय तेन्ना वेन वी बेसिकली पुट इट हेडलायन समज आमी लास्ट टायम म्हणिल्ले की रिस्पॉन्सिबल जर्नलिझम ऑल्सो इज रिक्वेस्टेड कित्याक वयर स्कॅम म्हणून घालो इट लुक्स लायक अ स्कॅम. वॉट इज अ स्कॅम? सो ताच्या खातीर ज्यो गजाल्यो आतां सुभाष भाऊन मांडल्यो आनी आमी मांडटा तातूंत एक आसा की जितले आतां ह्या दिसांनी आर्टिकल येतात, व्हिडिओ येतात, जातूंतल्यान ज्यो न्यूज एक काणी घडोवपाचो प्रयत्न आसा, जातूंतल्यान स्पेसिफिकली चड करून मुख्यमंत्र्याक टार्गेट करपाचो प्रयत्न जाल्लो आसा, ताजे रेप्युटेशन यू वॉन्ट टू स्टेट ताजे रेप्युटेशन ऑफ द गव्हर्नमेंट थंय खंय नाल्यार खंय म्हाका दिसता इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द ट्रूथ. आनी ताच्या खातीर पत्रकार भावाच्या माध्यमांतल्यान लोकांकडे एक मागणी आसा की असल्या गजाल्यांचेर तुमी बळी पडनाकात. द गव्हर्नमेंट इज अकाउंटेबल टू द पीपल अँड वी विल एन्श्युअर दॅट वॉट एवर वी हॅव प्रॉमिस्ड, म्हणजे आता पर्यटन जावं, IT जावं, जबाबदारीन आमी काम करता टू एन्श्युअर दॅट वी आर एबल टू डिलिव्हर ऑन द प्रॉमिसीस आवर डिपार्टमेंट्स हॅव मेड अंडर डॉक्टर प्रमोद सावंत. तशेंच भाऊचे तशेंच बाकीचे मंत्र्याचे सगळ्यांचे प्रयत्न आसा टू कलेक्टिवली वर्क अंडर द चीफ मिनिस्टर अँड एन्श्युअर that we are able to deliver as per the promises we have made to the people of Goa. गोंयकार पण म्हणून जायना तितलोच मोग आसपाक जाय आनी आमकां तितलोच आसा, आमकां तितल्याच विशयांचेर आमकां खबर आसा की आमकां ताजेर करपाक जाय फुडें आनी आमी करतले. सर, भुतानी सारख्या प्रोजेक्टनं जो नागरिकांचा विरोध होतोय त्यांच्यावर सर तुमचं मत? असे जे काही विषय असतील, जे काही विषय असतात त्याच्यामध्ये नक्कीच गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. कळलं ना, सरकार दोळ दाखवून मध्येच रावचे ना. असे काही विषय जे काही पयलीं जुने जाल्ले किंवा खूप वर्सां पयलीं जाल्ले तर त्या विशया संबंधी गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटायज. आनी सांगपाचें हेतू आसा की गव्हर्नमेंट पयलीं रावचे अशें दोळ दाखोवन रावचे. आमी बरोबरचे आसा तेय बी अशें उठून रावचे ना. कळलं ना, आमकां दिसलें की गोंयच्या हिताच्या बाधक आसा जाल्यार नक्कीच आमी मुख्यमंत्र्याक सांगतले की ह्या हेजेर एक्शन जावपाक जाय. पूण अशे मेगा प्रोजेक्ट्स येता तेन्ना तुमचे डिस्कशन जाता काय ना? कारण मागीर सरकाराचेर एक लोक बोट दाखयता अशे मेगा प्रोजेक्ट. ऑपोजिशन आसतना विषय घेवप इज अ ओपन फोरम टू टेक अप युअर इश्यूज. एज गव्हर्नमेंट तूं इश्यू घेवंक शकना, यू हॅव टू डिलिव्हर. आमचे सेंटिमेंट जेन्ना असले विशय येतात, आमचे सेंटिमेंट जावं आमचे ह्या विशयाचेर चर्चा मुख्यमंत्र्याकडे जाता आनी आमी आमचें मत त्या टॉपिकाचेर मांडटा. चीफ मिनिस्टर इज द लिडर ऑफ द स्टेट इन आवर पार्टी. सो ताजे मंत्रीगणाचे सो ताजे एकदा वन्स ही हॅज टेकन द नो हाव वॉट एवर प्रोसिजर म्हाका दिसता हे दिसांनी ही हॅज ऑल्सो बीन टॉकिंग वॉट द थिंग्स आर एंड आय थिंक इट विल मूव. पूण अशें न्ही की तुमी आतां सांगलें आनी फाल्यां केलें अशें जायना. गव्हर्नमेंट प्रोसिजर्स आर देयर आनी जे नोंदणी मंत्र्यांनी आमदारांनी आमच्या ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन मांडिल्ल्यो आसा असले विशयांचेर 100% म्हाका खबर आसा की मुख्यमंत्री योग्य ते हाजेर सोल्युशन दितलो गोंयकारांच्या आनी गोंयच्या हितान. पयलेच खेपे ही असेंब्ली जायना फुडें रोखडेंच 8 दिसां भितर हांव जे असेंब्ली कितें उलयलो म्हणजे पॉयंट बाय पॉयंट सगळे भाशण न्ही, जनरल उलयतले पॉयंट बाय पॉयंट हे आतां म्हाका ऑब्जर्व जावन येयल्लें आसा. ज्याचेर हांवें मुखार 6 म्हयने किंवा 8 म्हयने हांवें तेजेर एक्ट करपाक ते फर्स्ट टायम जाला. सर, तुम्ही म्हणताय की सगळे मंत्री तुम्ही एकत्र आहात, असं असताना सुद्धा परवा मॉविन गुदिनोनी रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावरती का बोलले याचा अर्थ हे बघा काही काय वेगळं होऊ शकते. मॉविन गुदिनो इज नॉट सुभाष शिरोडकर इज नॉट मॉविन. मी ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या लोकांना त्याला भान ठेवून आणि ही 12 लोकांची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी, हे भान ठेवून मी मिनिंग करत आहे. म्हणजे मॉविन गुदिनोनी भान ठेवलं असं म्हणत नाही मी. असं असतं इट डिपेंड्स अपॉन द लोकेशन सिच्युएशन. समजा लोकांमध्ये अशा प्रकारचा विषय आला तर म्हटलं असेल त्यांना. आता इट डझंट मीन दॅट एंटायर PW इज नॉट फंक्शनिंग वेल. इट डझंट मीन दॅट. सर, पण तुमका आपल्याला एकही शब्द असा घ्यायचा की ज्याच्यातून मोहीन गुदिनो सरकारच्या विरुद्ध बोलतोय असं. That should not be the spirit of that his statement or whatever he has observed as saying. सर, तुका पण खंय दिसता की अशें जेन्ना आमचो CM बरें काम करता न्ही सडनली कोण तेजें नांव हो तेजे कामाचें बदनाम खंयच्याय कडेन दिसता. म्हणून ते सगळे आता हे जे विजिटली सोशल मिडियाचे हो विदीन हो समवेर सोशल मिडियाचे हे जे विषय फाटल्या साधारणशे 15 किंवा 15-20 दीस
येवपा लागला पळय ताका लागून म्हणटा हांव ताका लागून दिसलें म्हाका येस आमी नाजाल्यार कशें आसा माननीय मुख्यमंत्र्याचेर कोण ना कोण उलयतात आनी आमी ओगीच तोंड दाखोवन आसात म्हणजे आमी स्वार्थी जाले सो आय जस्ट वॉन्ट आय फेल्ट दॅट आय शुड एक्सप्रेस मायसेल्फ सो तुम्ही रागान भायर सरले होम डिपार्टमेंटाचेर आरोप लागले की ट्रॅफिक पुलीस खूप फायनी घालता टुरिस्टांक ताका लागून गोंयचें नांव खंय तरी बदनाम जाता सी दोन गोष्टी आमी लक्षात घेवपाक जाय की एक म्हटल्यार नवीन ट्रान्सपोर्ट एक्ट जो आयला पळय तातूंत भितर फायनाची अमावंट वाडिल्ली आसा पयलीं सारकी ना दुसरें म्हटल्यार लक्षात घेयात आमचे कडेन आमचे 16 लाख पॉप्युलेशन आसा आमचे कडेन टुरिस्ट येतात ते 80 लाख येतात आनी ते 1 कोटीचेर वतले सगळे टुरिस्ट अशें समजपाचें ना की गोंयकारा सारके तुमच्या सारके एकदम सामके शुद्ध भावनेन आनी बरे स्वभावान येतात अशें देर आर वेरियस लिमिटेशन त्यामुळे इंफ्रास्ट्रक्चर ऑफ दीस समजा फाल्यां माननीय मुख्यमंत्री सामकें सोंपें एक इंस्ट्रक्शन दिवपाचें विड्रॉ ऑल द ट्रॅफिक पुलीस फ्रॉम ऑल द रोड्स आनी मुखाल्ली पब्लीक समिती तुमीच परत करतले कितें चलना का एक्सिस ना काय ना आता ऑफकोर्स काही ठिकाणी एखादी अवजारपण जाता आसतली ताची हाताची बोटां सगळीं सारकी ना एखादी चड अवजारपण करता आसतलें तें जावंक दिवपाक जायना आनी अश्यो गोश्टी निदर्शनां आयले जर जायत नक्कीच माननीय मुख्यमंत्री आनी बाकीचे आमचे मिनिस्टर्स आसा पळय ते तुमकां ताजेर एक्शन घेतात आनी सांगतात बाबा अशें दी म्हणून बिहेवियर आम्ही ऑलरेडी कारण मायकलान दिलेले असले विषय ऑलरेडी आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगिल्ले आसा तूं म्हणटा ते 100% रॉंग ना पण एट द सेम टायम आम्ही रिस्पॉन्सिबल टुरिझम जेन्ना म्हणटात सोशल मिडिया कडल्यान तुमी सर्क्युलेशनान पळयतले गाडयेच्या भायर कोण उबे राविल्ले आसता बॉनेटार कोण बशिल्लो आसता वयले ते ओपन करता आनी भायल्याच्यान भायर रावता टू व्हिलरार 4 जाण बशिल्ले आसता तीग जाण बशिल्ले आसता आता हे समज केल्यार दुर्दैवान कितें जालें नेक्स्ट डे टुरिस्टाक कितें जावप जाल्यार परतूय गोंयची बदनामी सो ताच्या खातीर चड खंय जाता जशें थोड्या आमच्या आमदारांनी सांगलें अंजुना सारकेल्या भागांक जाले त्यो गजाल्यो म्हाका दिसता नोंद केल्या आसतल्यो मुख्यमंत्र्यान आनी ताजेर निरफूल एक्शनूय जातलें पूण तुमी दोनी वाटेन समजून घेवपाक जाय विशय जो येता तो कित्या खातीर येता आनी ताजेर खरें जाय काय नाका एकदां समटायम्स यू हॅव टू ऑल्सो बी जजमेंटल की कोणे तरी विशय घेतलो जाल्यार एकूच तर्फे पळोवं नाका दोनी तर्फे पळयात आमकांय दिसता की टुरिझमान पळयतकर पर्यटकाक हात सुद्दां लावंक जायना डज नॉट बी तितलोच पर्यटक तितलो रिस्पॉन्सिबल जावन जेन्ना पावतलो तेन्ना आमी ती भाशा उलोवंक शकतले सो बॅलन्स करचेच पडटलें तातूंतल्यान पयर एक गाडी आनी आशिल्ली जर पुलीस म्हणून बोर्ड मारिल्लो आनी टिंटेड आशिल्ली आतां सोडपाची आतां तो पुलीस म्हणून महाराष्ट्राची आयिल्ली तुमी तो पुलीस म्हणून कसो कळटलो आनी ती टिंटेड पुलिसेक अलावड आसा ताणी बंद केली व्हडलो इश्यू जालो आतां तेन्ना सरकारान कितें करपाचें असले विशय जेन्ना येतात योग्य तरेन त्या डिपार्टमेंट जे एक्शन घेता थोडे समज इम्प्रुवमेंट जाय आय थिंक गव्हर्नमेंट वील लुक इनटू इट एंड इम्प्रूव पण तुम्ही बॅलन्स करपाक जाय म्हणटा तेन्ना यू आर गिविंग एन आन्सर टू दोज एमएलएज हू हॅड गॉन एंड अप्रोच डीजी कॅन्झिलाक सवय जाल्या परत सुट्या आनी वाले पळोवपाचे तुमच्या खात्याच्या अनुषंगानं आणि गोव्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं